Good morning, students. Today we are going to learn about activity number 16, standard 7th, subject English, bridge course means सेतू अभ्यासक्रम. आतापर्यंत आपण 15 ॲक्टिव्हिटींचा अभ्यास केलेला आहे. टुडे in this activity we see learning outcomes or competency statements means अध्ययन निष्पत्ती. What is there in this activity we have to see. Now see, identify the main parts of speech. We know about the parts of speech in English. We learn about it also. There are 8 parts of speech in English. We know that. इंग्रजीमध्ये 8 शब्दांच्या जाती आहेत. त्यांचा अभ्यास आपण मागच्या तासाला केलेला आहे. And there are some instructions. Now see, you have to read, copy the sentences. जे काही वाक्य दिलेले आहेत ते वाक्य लिहायचे आणि त्यांचं वाचन करायचं. यू हॅव ऑल्सो टेक एनी नेम ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज नाउन, प्रोनाउन एटसेट्रा. दिलेल्या वाक्यामध्ये तो शब्द नाउन आहे की प्रोनाउन आहे की इतर काही आहे, तर ते आपल्याला ओळखायचं आहे. ती शब्दाची जात ओळखायची आहे. देन यू हॅव टू अंडरलाईन द पार्ट्स ऑफ स्पीच यू सेड और आस्क टू राईट द वर्ड्स ऑफ सेंटेन्स इन डिफरंट कलर्स टू रिप्रेझेंट द पार्ट्स ऑफ स्पीच. त्या वाक्यामध्ये जे काही शब्दांची जात असेल, पार्ट्स ऑफ स्पीच असेल, तर त्या वाक्यातील त्या शब्दांच्या जातीमधील जो काही शब्द आहे तर तो वेगवेगळ्या रंगाने या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला त्या शब्दाची जात कोणती आहे, तो नाउन आहे की प्रोनाउन आहे की व्हर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडव्हर्ब आहे, 8 जातीपैकी कोणता शब्द आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आणि त्याची जात त्या ठिकाणी लिहायची आहे. देन चेंज द पार्ट ऑफ स्पीच अँड देन टू राईट द वर्ड्स मीन्स डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच इन डिफरंट कलर्स. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांची वेगवेगळ्या जाती या वेगवेगळ्या कलरने त्या ठिकाणी तुम्हाला अधोरेखित करायचे आहे. देन कंटिन्यू टिल यू कव्हर ऑल पार्ट्स ऑफ स्पीच. त्या वाक्यातील जेवढे जाती आहेत तर तेवढ्या जाती तुम्हाला त्या अंडरलाईन करायच्या आहेत. नाव सी, देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. राईट द सेंटेन्सेस इन नोटबुक. ते वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहायचे. देन नंबर 2, फाइंड आउट द वर्ड्स दॅट बिलॉंग्स टू पार्ट्स ऑफ स्पीच सेड बाय युअर टीचर्स इन दोज सेंटेन्सेस. फाइंड आउट द वर्ड्स, असे शब्द निवडायचे दॅट बिलॉंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. टीचरने तुम्हाला त्या ठिकाणी नाऊन म्हटलं की तो नाऊन शोधता आला पाहिजे, व्हर्ब म्हटलं की त्या वाक्यातील तुम्हाला व्हर्ब शोधता आलं पाहिजे, किंवा ॲडजेक्टिव्ह म्हटलं की त्या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह, प्रोनाऊन म्हटलं की प्रोनाऊन हे तुम्हाला त्या वाक्यातील शोधता आलं पाहिजे आणि त्याखाली अंडरलाईन करता आले पाहिजे. देन अंडरलाईन दोज पार्ट्स ऑफ स्पीच और राईट दीज वर्ड्स इन डिफरंट कलर्स. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या शब्दांची जाती
वेगवेगळ्या कलरने आपल्याला अंडरलाईन करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल नाऊन ग्रीन कलर, प्रोनाऊन रेड कलर, एटसेट्रा. देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला काय शिकायचं आहे तर यामध्ये पहा. नाऊ देर आर 10 सेंटेन्सेस. सी नंबर 1, आय लाईक टू राईड बायसिकल. नंबर 2, द मंकी इज सिटिंग ऑन द ट्री. नंबर 3, it was a brilliant idea. Number 4, I studied very hard. Number 5, a plant needs sunshine. Number 6, the lion roared loudly. Number 7, the cat sat on a mat. Number 8, hooray, we won the match. Number 9, ouch, that hurts. And number last, he is clever but he is lazy. There are 10 sentences. And see, first of all, here we must remember one thing, that there are various parts of speech is used in a sentence. प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्दांच्या जाती वापरलेल्या आहेत, तर ते आपल्याला वेगवेगळ्या कलरने अंडरलाईन करायचे आहेत. नाव सी हिअर, आय इज नाउन. देन लाईक इज वर्ब. देन टू राईड इज ऑल्सो वर्ब. अँड बायसिकल इज नाउन. त्याच पद्धतीने या सर्व वाक्यांचं डिवायडेशन तुम्ही करू शकता. नाव नंबर 2, द मंकी इज नाउन. इज हे टू बीचं रूप आहे. देन सिटिंग, टू सीट म्हणजे बसणे, म्हणजे वर्ब, क्रियापद. देन ऑन काय, प्रिपोजिशन. देन द ट्री इज द नाउन. अशा पद्धतीने तुम्ही पुढचं वाक्य पाहू शकता. इट इज द नाउन, वाक्यातील कर्ता आहे, नाउन आहे. वॉज ही टू बीचं रूप आहे. ब्रिलियंट आयडिया काय, ॲडजेक्टिव्ह, विशेषण आहे. आणि आयडिया हे नाउन आहे. म्हणजे या प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दांचं डिवायडेशन करायचं आणि आपल्याला वेगवेगळ्या कलरने त्या ठिकाणी अंडरलाईन करायचे, आणि असे सर्व वाक्य आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला वाक्याची डिवायडेशन करता येतं वेगवेगळ्या शब्दांच्या जातीमध्ये, आणि प्रत्येक शब्दाला त्याची जात वेगळ्या कलरने आपल्याला दर्शवता येऊ शकते. हे यातून आपल्याला जाणून घेता येतं किंवा माहिती होतं. देन नाऊ यू कॅन सी नंबर 1, रीड द अबव सेंटेन्सेस. हे सर्व वाक्य तुम्ही वाचायचे आहेत. देन कॉपी इट इन टू युअर नोटबुक. सांगितल्याप्रमाणे वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचे आहेत. नंबर 3, अंडरलाईन दोज वर्ड्स ऑर पार्ट्स ऑफ स्पीच सेड बाय टीचर विथ डिफरंट कलर्स. Or write down those words or parts of speech with different colors. वरती सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वेगवेगळ्या शब्दांची जाती वेगवेगळ्या कलरने तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत, आणि हे सर्व वाक्य तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. नाऊ फॉर एक्झाम्पल, नाऊन ग्रीन कलर, प्रोनाऊन रेड कलर, एटसेट्रा. अँड नंबर लास्ट 5, डू इट till all 8 parts of speech are being covered. हे कुठपर्यंत करायचे आहेत, जोपर्यंत एखाद्या वाक्यामध्ये या सर्वच्या सर्व 8 जाती समाविष्ट होत नाहीत तोपर्यंत हा तुमचा प्रयत्न चालू ठेवायचा आहे. देर आर 2 सेंटेन्सेस इन सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो. या ठिकाणी तुमच्यासाठी 2 वाक्य तयार करून दाखवले, ते तुम्ही पाहू शकता. Now say
I like to ride bicycle. See. Then the monkey is sitting on the tree. आपण पाहिल्याप्रमाणे here I is the noun, like ride हे दोन्ही व्हर्ब आहेत. बायसिकल हे नाऊन आहे. या दुसऱ्या वाक्यामध्ये मंकी इज नाऊन, सीट इज व्हर्ब अँड ट्री इज ऑल्सो नाऊन. नाऊ यू कॅन सी green color, bicycle, monkey, tree. These three are nouns. And like, ride and sit, these three are verbs. Then so you can underline it in colorful pens. Now see, there is practice. Make list of words according to their groups of parts of speech from above sentences. That is, हे वरती दिलेले जे काही वाक्य आहेत तर ते वाक्य या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन करायचे आहेत सांगितल्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल नाऊन, बायसिकल, मंकी. हा चार्ट तुम्हाला पूर्णपणे वहीमध्ये काढायचा आहे. तो तुम्हाला तयार करायचा आहे. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. वरती जे काही 10 वाक्य आहे, 10 वाक्यांचं डिवायडेशन तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. या ठिकाणी नाऊन पान, बायसिकल, मंकी. या ठिकाणी प्रोनाऊन दिलेला आहे. त्यानंतर जर आपण वरती आणखी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रोनाऊन काय काय दिले आहे. या ठिकाणी आय आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोनाऊन इज वी. देन ही. या ठिकाणी आपल्याला ते लिहिता येतील. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. कोणकोणतं आहे विशेषण? ब्रिलियंट. देन क्लेव्हर, लेझी. अशा स्वरूपाचं तुम्हाला या सर्व 8 जातीमध्ये या सर्व वाक्यांचं 10 वाक्यांचं डिवायडेशन करायचं आहे. तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. नाऊ राईट मेनी मोर सेंटेन्सेस अँड क्लासिफाय वर्ड्स अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. आणखी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. देन इव्हॅल्युएशन, राईट मेनी मोर सेंटेन्सेस अँड आस्क स्टुडंट्स टू आयडेंटिफाय नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब्स, ॲडवर्ब. हे तुम्हाला त्या ठिकाणी डिवायडेशन चांगल्या प्रकारे करता येईल अशा स्वरूपाची प्रॅक्टिस तुम्ही करायची. अँड नाऊ यू कॅन ऑल्सो यूज दीक्षा ॲप फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस ॲक्टिव्हिटी. अँड आवर लास्ट पॉईंट इज माय टेक अवे और टुडे आय लर्न. व्हॉट यू लर्न टुडे. यू कॅन ऑल्सो यूज various parts of speech in sentences, or you can also know that you can identify parts of speech in a sentence and underline it in colorful pens. Okay, thank you.